एकदा माणसाला नशा चढली, भांग, गांजा, फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील, आता मी अमित शहानाही फोडलं. 12 आमदार 12 आहेत, जण तयार जे आहेत. अलीकडच्या काळात शिंदेंना भेटले. 4 आमदार भेटले, पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, त्याचा रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग, गांजा, फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील, आता मी अमित शहानाही फोडलंय. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगर पासून देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल. नाही, रावसाहेब, असं आहे की ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झालं. 5 आमदार होते, 6व्या आमदाराचं मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदेंना दिल्लीहून हिरवा कंदील जवळपास एप्रिल पासूनच होता, पण एक आमदार त्यांना मिळत नव्हता या सगळ्या गटात. ती जबाबदारी फडणवीसांनी व्यवस्थित पार पाडली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन यशस्वी झालं. बघा, प्रत्येक जण आता मीच कसं याच्यामध्ये भूमिका बजावली याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. 6 गद्दार फुटले, हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडलं यापेक्षा 6 गद्दारांनी माती खाल्लं, शेण खाल्लं, लाखो मतदारांशी बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते, बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू.